लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार. लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कालच दिनांक 25 मार्च 2026 रोजी अचानक आलेल्या वारा आणि अवकाळी पावसामुळं मोहोळ तालुक्यातील कोनेरी असेल, पेनूर, खंडाळी, पापरी या भागामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं होतं. त्यामध्ये ऊस असेल, द्राक्ष बागा असेल, डाळिंब असेल किंवा इतर मका, गहू या पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं. आणि आज आपण मोहोळ तालुक्यातील कोनेरी या गावामध्ये आलेलो आहोत. आपण आपल्या या दर्शकांच्या पाठीमागं पाहतोय की या द्राक्ष बागाचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे आणि ती बाग अक्षरशः जमीनदोस्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. दादा काय सांगाल, आपलं नाव आणि गाव सांगा. माझे नाव नितीन सुभाष जरग आहे. गट नंबर 824 आहे. माझी 1 एकर बाग आहे. कमीत कमी माझं 15 ते 16 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. ही बाग उभं करण्यासाठी आम्हाला कमीत कमी 3 वर्ष गेलेले आहेत. आता ही बाग परत नव्याने उभा करायला लागते आम्हाला. कोणती व्हरायटी होती आणि आपण बागेचा भार कधी धरला होता? ही माणिक चमन व्हरायटी आहे. भार ऑक्टोबरमध्ये हा बागेचा भार धरलेला होता आणि बाग आता 2 दिवसामध्ये आम्ही उतरणार होतो बेदाण्यासाठी माल. आणि ती बेदाण्याची क्वालिटी आहे ती आता राहत नाही, कारण माल पूर्ण पडलेला आहे ना, जमीनदोस्त झालेला आहे पूर्ण माल. शुगर पूर्ण झाली होती त्या बागाची. आणि साधारण किती टन कच्च्या मालाचं वजन आणि बेदाण्याचं किती टन अंदाजे ॲव्हरेज किती निघाला? हा बेदाण्याचा कमीत कमी 5 टन बेदाणा झाला असता. 15 ते 16 लाख रुपयाचा बेदाणा होत होता. तरी तेवढं नुकसान झालेलं आहे. आणि जी क्वालिटी जी पहिली मालाला होती ती आता राहत नाही, कारण माल पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे. पूर्ण बाग झोपलेली आहे. अतिवृष्टीमुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत आणखी देखील काही शेतकरी आहेत. दादा काय नाव आपलं? माझं सुभाष रामचंद्र जरग. बरं, काय तुमच्या शेतात माझ्या कोणती शेतात टमाटे आणि मिरची आणि वांगी. किती नुकसान झाले साधारण? माझं 3-4 लाखाचं नुकसान झाले. 1.5 एकर सध्या म्हणजे 2 एकरच्या आसपास तरकारी केली. काय आता म्हणजे आता रात्री अचानक असा गारपीट आणि वारा असेल, पाऊस आला. मग काय बघण्यासाठी कोण तलाठी, सर्कल, तहसीलदार, शासकीय अधिकारी, अजून कोणी आली नाही. राजकीय लोक काय आपल्या भेटीला आले? नाही, कोणच नाही अजून. रात्री झाल्यामुळे अजून कोण इकडे भेटीला आलीच नाही. आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत. दादा काय नाव आपलं? संदीप भारत जरग. काय वाटतं आता या परिसरात किती 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 शेतकऱ्यांचं नुकसान झालं? तर ह्या परिसरामध्ये जवळजवळ 20-25% शेतकऱ्यांचं नुकसान झाले. चांगलं बागाचं, द्राक्ष बागांचं नुकसान झालेलं आहे. आणि ही आमच्या भावाचीच बाग आहे. आणि पावसामुळे पूर्ण अशी माल उतरायला 2 दिवस आलाय. पूर्ण बाग झोपली. आणि आणखी द्राक्ष सोडून आणखी आणखी कुठल्या कुठल्या पिकाचं नुकसान झालं? द्राक्ष सोडून गहू आहे, मका आहे, ज्वारी आहे. ज्वारी नाही, गहू, मका आणि काय तरकारी केलेले, टमाटे वगैरे नुकसान झाले. काय आता मागणी काय शासनाकडे, आपली प्राथमिक मागणी काय असणार? शासनाने त्वरित तात्काळ पंचनामा करून आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना द्यावे. खरं तर आपण पाहतो की इकडे शेतमालाला भाव नाही, तर दुसरीकडे निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी कुठेतरी अशा अवेळी आणि अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं देखील अतोनात नुकसान होते. आणि खरं तर पाहिलं तर शासन कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन असल्याचं देखील पाहायला मिळतं. काय वाटतं नेमकं, शासन आपल्याला मदत करेल असं वाटतंय? आम्हाला जास्त आशा आहे. पालकमंत्री जयभाऊ गोरे, आमचे इथले पंचायत समिती सदस्य खिलारे साहेब, पंचायत समिती जेडपीचे सदस्य बालाजी नरुटे यांनी आमच्या बागेला भेट दिलेली आहे. त्यांनी आम्हाला त्वरित भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. पाहायला आलते त्यांनी? हो, आलते सकाळी. काय त्यांचं म्हणजे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, पालकमंत्र्याकडे आम्ही ह्याचा पाठपुरावा करून त्वरित नुकसान भरपाई मिळवून देतो असं आपल्याला आश्वासन दिले. काय म्हणजे एकरी मदत किती द्यावी अशा अपेक्षा काय तुमची? एकरी मदत किमान 1 लाख रुपये तरी द्यावे अशी अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, महसूल मंत्री साहेब, या सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री, आमच्या भागातील पोखरापूर जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गटातील संजीवदादा खिलारे, जिल्हा परिषद सदस्य बालाजी नरोटे हे आमच्यासाठी कायम पाठीशी राहणार आहेत आणि आम्हाला नक्की मदत करतील अशी आशा आहे 100%. आपल्यासोबत आणखी देखील शेतकरी आहेत. काय ना दादा? प्रभाकर देवकते. काय कोणती पीक होती आपली? आपल्याकडे द्राक्षे, मका. काय किती किती प्रमाणात नुकसान झालं? नुकसान 60-70% झालं. मग आता काय आणि खरं तर आपल्या दर्शकांना
हेच सांगायचं आहे की आता मगाशीच आपण पेनूर या ठिकाणी शेतकऱ्यांची अशाच पद्धतीची व्यथा जाणून घेत असताना त्या शेतकऱ्यांना तब्बल 25 लाखाचं कर्ज काढून ते द्राक्ष बाग 5 एकर जोपासली होती. आणि खरं तर शेतकरी हा म्हणजे पैसा जरी असेल किंवा नसेल तरी हा कर्जाच्या खाईतच कायम गेला आहे. काय आपण त्यासाठी काय कर्ज वगैरे काय काढलं होतं? कर्ज काढलेलं आहे. बरं, किती कर्ज झालं? कर्ज 3 लाख रुपये झाले. बरं, मग आता ह्या वर्षी कसं कसं भरायचं आता? आता काय होईल तसं काय अनुदान आलं तर त्या पद्धतीने. काय वाटतं किती शेतकऱ्याला किती मदत मिळावी एकरी? एकरी 1 लाख रुपये मदत मिळावी आणि द्राक्ष बागायला कमीत कमी 1.5 लाख मिळायची आहे. शासन दिलं असं वाटतंय का तुम्हाला? दिली, शासन दिली. फडणवीस साहेब चांगले आहेत, पाठीशी आहेत शेतकरी. आपल्या जिल्हा परिषद गटातले संजीव खिलारे आणि जिल्हा परिषद सदस्य असलेले बालाजी नवटे यांनी देखील या प्लॉटला भेट दिली होती. आणि काय आश्वासन काय दिलं त्यांनी? आश्वासन आश्वासन म्हणले आम्ही मिळून नुकसान भरपाई देऊ, पाठपुरावा करू म्हणून सांगितलं. तलाठी सर्कल किंवा तहसीलदार की शासकीय किंवा कृषी अधिकारी वगैरे आपल्या बागेला आलेले आहेत, भेट द्यायला आले? कोण अजून आलेलं नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना काय आव्हान काय करणार? आता येतील नाही ना, आता कळल्यावर भेट देऊन पंचनामा करावं एवढं. त्यांनी सर्कल भाऊसाहेब तलाठी यांनी येऊन ज्या त्या शेतकऱ्याचे नुकसान भरपाई झालेले आहे तर ते नुकसान भरपाईसाठी येऊन पंचनामा करावं. आपण काय तलाट्यानं वगैरे फोन वगैरे केला का कृषी अधिकाऱ्याला? त्यांनी केलं होतं. काय तलाट्यानं किंवा सर आज त्यांची शासकीय सुट्टी असते रामनवमी, उद्या येतो म्हणले पंचनाम्यासाठी सक्षम. आणि सर्कल्स बी बोलले की ठीक आहे, जे काय असेल ते आपण पंचनामा करून पाठपुरावा करून वर पाठवून देऊ, वरून आदेश आला तर मिळून जाईल. तर हे होते कोनेर येथील शेतकरी ज्यांचं खरंच अतोनात असं नुकसान झालं. द्राक्ष बागा असेल, डाळिंब असेल किंवा इतर अनेक पिकं हे जमीनदोस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि या शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की कमीत कमी झालेला खर्च तरी शासनाने त्यांना मिळावा आणि त्वरित पंचनामे करून त्यांना त्यांचा लाभ त्यांना मिळावा हीच अपेक्षा या शेतकऱ्यांनी आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि